दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे टाळ दिंडी घेऊन हाती विठ्ठल नाम गाऊ प्रीती आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे नामा म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा किंवा अनंत नामे गाऊ गोविंदा आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे पांडुरंगा करू वाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे मोहपाडा या ठिकाणी अनेक पंचक्रोशीतल्या गावांचा मिळून नाम सप्ताह भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा होत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण चालू असताना जगद्गुरु तुका अवतार म्हणून मी नामदेवरायांचा अभंग घेतला। पहिल्या दिवशी नामपर अभंग असावा, नामावर बोलावं, अभंगही नामपर अभंगही नामदेवरायांचा विठाला भव्य दिव्य स्वरूप आहे। आयोजक नियोजक प्रायोजक सर्वांना व्यासपीठ चालक सगळ्या आदी करून भजनी वादक गाया वादकांना मी चरणावर त्यांच्या साष्टांग प्रणिपात करतो। प्रथम दिन आहे सकळ मंगलनिधी नाम विठ्ठलाचे आधी परमात्म्याच्या नामाचा ओघ पहिल्या दिवशी गायला जावा। अलिखित संप्रदायाचा नियम, मी अलिखित शब्द वापरला महाराज, अलिखित हे तर पुन्हा कोणीतरी कीर्तन सुटल्यावर म्हणायचा कुठं लिहिलंय दाखवा, डोक्याला ताप नको। बोलताना तर आता इतकं तारतम्यानं बोलावं लागतंय, बोलताना जर माणूस चुकला ना त्याची झाकच उतरवते सगळं। हा मागं आमचं अजित दादा बोललं काहीतरी येड्यासारखं, सुट्टी नाही। अलिखित स्वरूपाचा नियम असा आहे, नामपर बोलावं प्रथम दिनी 1, 7, 8 या कीर्तनालाच बंधन आहे। पहिल्या दिवशी नामपर बोलावं, 7व्या दिवशी रात्री संतपर अभंग घ्यावा किंवा मागणीपर अभंग घ्यावा आणि 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। गोकुळी या ठिकाणी परमात्म्याने केलेल्या लीलांचा उच्चार करायचा। या 1, 7, 8 या कीर्तनाला बंद आहे। म्हणून सर्व बाबतीत जर विचार केला ना संप्रदायाचा, आपल्या वारकरी संप्रदायाचा, तर अनेक संप्रदाय उदयाला आले आणि मातीतही गेले, नाव सुद्धा शिल्लक नाही। संस्थापकही मेले गेले, त्यांची नावं माहित नाही, कुठला पंथ काढला होता याचा सांगायला कुठला जंत शिल्लक नाही। आणि जरी अस्तित्वात आहेत अनेक पंथ, तरी वारकरी संप्रदायात सगळ्यात उच्च स्थानी काय आहे याचं कारणच हे आहे, व्यक्ती सापेक्षता संप्रदायामध्ये मान्य नाही। कोणाला तरी एकाला महत्व द्यायचं नाही, संतांनाच महत्व, आणि जे संतांनी सांगितलंय ते आणि तसंच। कुठल्या वेळेला काय बोलावं संप्रदायाला कळलं, म्हणून आज उच्च स्थानावर वारकरी संप्रदाय। याला वारकऱ्याच्याच भाषेत बोलायचं झालं ना तर असं म्हणावं लागतं, समयो जाना समयो जाना, समयो जाना समयो जाना हा आहे वारकरी संप्रदायाचा बाणा। जरा बसल्या बसल्या ध्यानात आणा।
आणि वारकरी संप्रदायानं जपला हा बाणा, म्हणूनच अनेक पंथापेक्षा वारकरी संप्रदायाचाच आजही आहे ताठ कणा. रामकृष्ण हरी म्हणा. विषयाला अनुसरून प्रसंगोत्पात बोलणं, याला समयोजाना समयोजाना. 10-12 वर्ष लागणारा झाली आणि पोरबाळच नव्हतं एकाला. इकडं तिकडं पळ 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 पळालं. गाणगापूर कुठं 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 असं त्यानं वारे वगैरे केल्या काय काय देवांच्या. गुजरातच्या म्हातारीकडे जात होतं, म्हातारी मेली, पण याला पोरं नाही झाली. देवाला दया आली, पोटी मुलगा दिला. त्या 12 वर्षानं मुलगा झाल्यामुळे एवढा आनंद झाला, त्यानं कर्जतन पनवेल दोन्ही तालुके बारशाला जेवायला घातले. ते बारसं जेवायला एक नालायक आलं, जेवलं आणि जेवल्यावर लोकांना विचारलं हे जेवण कशासाठी होतं. लोक म्हणले जेवल्यावर विचारतो. म्हणलं माझं असंच आहे, निवडून आलेलेच आहे का पडलेलेच आहे का वास्तुशांतीच आहे का दशक्रियाचं आहे का श्राद्धाचं आहे कशाचं आहे ते मी नंतर चौकशा करतो, मिळल्यावर अगोदर खातो. लोक म्हणले अरे ते बघतो माणूस आहे ना, तिकडे तिकडे लगबग चालली त्याची. त्याला 12 वर्ष झाली लग्नाला, मुलबाळ नव्हतं. मुलगा झाला, त्याचा आनंद झाला म्हणून 2 तालुके जेवायला घातले. ते म्हणलं असो का, हात पुसला रुमालाला जेवण झाल्यावर आणि त्या मालकाला गाठला. आणि मालकाला जाऊन म्हटला 10-12 वर्ष लग्नाला झाली. म्हणला हा झाली. मुलबाळ नव्हतं. म्हणला नव्हतं. आता मुलगा झाला. म्हणला हा झाला. त्याचा तुम्हाला आनंद झाला. हो झाला. त्याच्यामुळे 2 तालुके जेवायला तुम्ही घातले. म्हणले घातले. तू जेवलाय का अजून जेवायचे तुला. नाही म्हटलं मी जेवलो आता चाललो. पण म्हटलं जाता जाता मला काय वाटतंय समयोजाना. अरे योग्य बोललं पाहिजे. तुझं कलेक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, मंत्री व्हावं, मनकीन जा घरी. हे नालायक होतं, कुठं काय बोलायची अक्कल नव्हती. या त्या माणसाला भस्कन काय म्हटलं माहितीये, 10-12 वर्ष लग्नानंतर तुम्हाला जे मुलगा झाला त्याचा एवढा मोठा तुम्हाला आनंद झाला. मी जेवलो म्हणला. किती लोक आली जेवली गेली, किती येतील जातील जेवून. मी पण जेवलो आता निघालोय. पण म्हणला मला काय वाटतंय जाता जाता तुम्हाला झालेलं जे मूल आहे ते 2-4 दिवसात मेलं ते रो कुत्र्यासारखा मारला. लग्नाला गेलं एकाच्या, लग्नाच्या मांडवात बसला. नवरदेव कुठे आहे. म्हणजे मारुतीच्या दर्शनाला गेला. वरबाप कुठे आहे. गेला वरबापाला शोधत. 10-12 माणसं गोळा झाली. याचं काय काम आहे नक्की. वरबापाला गाठलं मुलाच्या वडिलाला. एवढा मोठा मांडव गावात अजून कोणी घातलाच नव्हता लग्नाला. वरबाप म्हणलं माझ्याकडे हाय पैसा, एकुलता एक पोरगा आहे, खर्च करतोय मी, तुझं काय जात आहे त्याच्यात. नाही म्हणलं मला काय म्हणायचंय, एवढा मोठा मांडव घातलाय, अजून लग्नाला 1 तास वेळ आहे. एवढ्या 1 तासाच्या वेळामध्ये जर हा मांडवच पेटला तर 60 जणांनी लाथा घातल्या. 60 जणांनी मोजून हाणला. गेलं होतं नीट बर का निवृत्ती महाराज. जाताना नीट गेलं तर लग्नाला, पण येताना 60 जणांनी लाथा घातल्यामुळं हातपाय वाकडा झाले. लंगडत लंगडतच घरी आलं. बायकोनं बघितलं अंगणातच धुणं धुत होती. बायको म्हणली चांगलं होतं जाताना, येताना असं कसं काय आलंय. ती म्हणली बाई काय हा प्रकार, तुम्ही जाताना चांगले होते. म्हणला गुण उधळल्यावर असंच असते. पुन्हा रात्री वास्तुशांतीला एकाच्या गेलं. वास्तुशांतीची जिलबी नरड्याला येईपर्यंत खा खा खाल्ली. कोथमिरीच्या वड्या खाल्ल्या. आम्ही खाल्ले आता आज बापाचं खाल्लंय. वास्तुशांतीच्या घर मालकाला म्हणला किती लाख गेले या बंगला बांधायला. घर मालक म्हणला 78 लाख रुपये गेले ते बंगला बांधायला. निवारा पक्का झाला म्हणला. आता पिढ्यान पिढ्या पुन्हा बांधकाम करायची गरज नाही. आणि जिलबी पण चांगली झाली ती, मी आता निघालोय खाऊनच म्हणला. पण मला काय वाटतंय जाता जाता भूकंप नाही व्हावा, तो पण अर्ध्या रात्री नाही व्हावा. आणि तुम्ही गाडून घरदार सगळे याच्यात नाही मारावा. सगळ्या घरच्या मेंबरनी धुतला त्याला, मार मार मारला. समयोजानाची बूज नाही, समयोजानाची अक्कल नाही, ज्ञान नाहीये समयोजानाचं. म्हणून मी म्हटलं नामपर अभंग पहिल्या दिवशी असावा. माझ्या डोक्यात आलं चला नामपर अभंग आहे आणि नामदेवरायांचाही. आणि जे गाथा पारायण चाललंय आदरणीय वैकुंठवासी
परमादरणीय प्रातस्मरणीय कांबेकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं चालतं या परिसरातलं, मला माहित आहे चांगलं. तेव्हा गाथा पारायण चाललंय, पण तुकाराम महाराज हा नामदेवरायांचाच आणखीन अंशात्मक असणारा अवतार आहे, म्हणून नामदेवरायांचा अभंग घेतला, काही ऑब्जेक्शन नाहीये त्याच्यामध्ये. नाम महात्म्य. मायेच्या तावडीतून, मायेच्या पाशातून सुटून दुःखमुक्त जर जीवाला व्हायचं असेल तर त्या माया नावाच्या रोगावरचं औषधच घ्यावं लागेल, याला पर्याय नाही पर्याय याला. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव हे प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. आता महदादी ही माझी माया, माझी आहे माया, परमात्मा सांगतो, पण ते दुःख देते हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. माया नावाचा रोग झाल्यामुळं प्रपंच प्रणित अवस्थेमध्ये तुम्ही आम्ही दुःखी आहे, ही गोष्ट खरी आहे. ममत्व जडलेलं आहे. साधू संतांनी प्रपंच नाही केला, पण त्यांना तो दुःखाचा नाही वाटला, त्यातलं दुःख त्यांच्या वाट्याला आलं नाही. याचं कारण एक आहे, त्यांनी त्रयस्थ म्हणून प्रपंचाकडे पाहिलं. गाडग्या मडक्याचा, बायका पोराचा, गोराडोराचा प्रपंच जो तुम्ही मी करतो तोच त्यांनी केला, पण दुःख त्यांच्या वाट्याला नाही आलं. उलट त्यांची अनुभूती अशी आहे, आनंदे निर्भर, आनंदे निर्भर असो बोलते टाई. गामानं सुचतच नाही. महाराजांची अवस्था आनंदाच्या राशीवर आम्ही खेळतो, कारण माझा म्हणून कधी त्या प्रपंचाकडे पाहिलंच नाही. तुमच्यासारख्याच गाडग्या मडक्याचा महाराज म्हणतात, बायका पोराचा गोराडोराचा प्रपंच मी करतो, पण भूमिका कुठली स्वीकारली? त्रयस्थ. किंवा फॉर एक्झाम्पल दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला, कामगार या भूमिकेमध्ये आम्ही शिरलो. कामगार, देव आहे मालक, आम्ही झालो कामगार, नोकर. देवानं दिलेलं 2 एकर शेत, 2 बैल, 1 गाय, 1 म्हैस, 1 बायको, 2 मुली, 1 मुलगा, हे सगळं सांभाळायला देवानं मला पाठवलंय. मी त्याचं काम म्हणून इथं कामगार नोकरासारखं इथं राबायचंय, हे ठरलेलं आहे. या प्रपंचात मी राबतोय. पगार काय आहे मला? श्वास नावाचा पगार तो देतोय मला. श्वास नावाच्या पगारावर माझं सगळं चाललंय, पण कान माझे तिकडं आहेत. मालकानं हाक मारली, चल ये इकडं, की हे सगळं इथं सोडायचं. आपलं नाहीच, ते त्याच आहे, त्यानं पाठवलं होतं, त्यानं बोलावलंय, लगेच निघून जायचं, इथं चिकटून राहायचं. पक्षी अंगणी उतरती वास. अशा अवस्थेनं प्रपंच केला. त्रयस्थाची भूमिका नोकराची. आणि आपल्या वाट्याला दुःख काय येत? आता दुःखाची प्रमाण काढायची म्हणली ना, तर ते अर्धा तास ते चालतील. मग सगळे ठाऊकच आहे संसार दुःखाचा. फलकट तो संसार दुःख मुळे त्याच्या चाली पारंपरिक ते काढलं ना, अर्धा पाऊण तास जातो सहसा. माहितीच आहे, ज्ञात आहे तुम्हा सर्वांना. त्या वाट्यामध्ये तुमच्या माझ्या वाट्याला दुःख येते. मग जेच असं काय करावं लागेल? तो ममत्वाचा, माया नावाचा रोग घालवण्याकरता औषध तर पाहिजे. चला डॉक्टर कडे जाऊया, रोग झालाय म्हणून जाऊया डॉक्टर कडे. जगाच्या बाजारात माया नावाच्या रोगानं त्रस्त झालेले तुम्ही आम्ही सगळेजण धावतोय जगाच्या बाजारात. कुठे एखादा डॉक्टर मला सापडेल? महाराजांचं प्रमाण आहे बरं काय, व्याधे पिढीला धावे वैद्याची घरा. आपल्या दुःखाचा परिहार व्हावा म्हणून व्याधीग्रस्त दुःखग्रस्त माणूस हा वैद्याला शोधत फिरतो. आता तसं नाही राहिलं. आता वैद्याचेच बोर्ड सगळ्या सडकीकडनं गल्लीकडनं सगळीकडे बोर्ड वैद्याचेच आहे. या आमच्याकडे कॅशलेस पॉलिसी चालू शकते, काय 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 आपल्या आपल्या नावाची जाहिरात करतात. पण पूर्वीच असं नाही. तुकाराम महाराजांच्या काळातलं प्रमाण आहे ते. माया नावाचा रोग झालेले तुम्ही आम्ही जगाच्या बाजारात पळत असताना, धावत असताना एका रस्त्याच्या कडेला फार मोठा बोर्ड दिसला हॉस्पिटलचा.
आपण जवळ गेलो, रोड क्रॉस करून हॉस्पिटलच्या समोर उभा राहिलो आणि त्या हॉस्पिटलचा दवाखान्याचा बोर्ड तुम्ही आम्ही वाचला बरं का. त्या बोर्डावर नाव होतं शास्त्र हॉस्पिटल, शास्त्र दवाखाना. शास्त्र नावाचं हॉस्पिटल होतं ते. व्याधीचा आपल्याला रोग घालवायचाच होता. घुसलो पटकन त्या दवाखान्यामध्ये. त्या दवाखान्यामध्ये घुसल्यानंतर एक 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 डॉक्टर कॅबिन मध्ये बसले त्यांच्या पाट्या लावून. आपण वाचतोय त्या पाट्या. 6 शास्त्राचे 6 डॉक्टर बसलेत, 18 पुराणाचे 18 डॉक्टर बसलेत. एकापेक्षा एक क्वालिटीचे डॉक्टर त्या ठिकाणी बसलेले. आपण उभं राहिलोय त्यांच्याकडे बघतोय, ते आपल्याकडे बघतोय. बराच वेळ झाला. आपणच एका डॉक्टरच्या जवळ गेलो आणि त्यांना प्रणाम करून विचारलं, मला माया नावाचा रोग झालेला आहे, या ठिकाणी उपचार मिळेल का? आपल्या बोलण्याचा डॉक्टरला राग आला. डॉक्टरने सांगितलं, मग इथं आम्ही गोट्या खेळायला बसलो का? आपण म्हटलं नाही, कोणी चौकशीच केली नाही म्हणून असं बोलायची पाळी आली. आमच्याकडे याच्यावर औषध आहे पण फी जबरदस्त आहे. आपण तपासले किसे, काही नव्हतं आपल्या खिशात. डॉक्टरला आपण विचारलं, का हो थोडक्यामध्ये नाही भागणार? अजिबात नाही भागणार. बरं जाऊ द्या, तुम्ही देणार आहात त्या औषधाचं नाव कळेल का? औषधाचं नाव सांगा. तेव्हा शास्त्र हॉस्पिटलमध्ये शास्त्र नावाच्या डॉक्टरनं माया नावाचा रोग रूट आउट व्हावा, समूळ नष्ट व्हावा याकरता स्पष्टपणे औषध सांगण्याचं कष्ट घेतलं. ते औषध सांगितलं. त्यांनी सांगितलं, हे औषध ज्ञान नावाचं आहे. ज्ञान औषध. या औषधाची ख्याती ऐकून जा, नाहीतर माती होईल तुझी. भीतीच घातली डॉक्टरनी सगळी. औषधाचं नाव आहे ज्ञान. औषधाबद्दलची माहिती ऐकून घे. याच्या वेळा सांभाळाव्याच लागतील. ठरलेल्या वेळेलाच घ्यावं लागेल आणि ते तुझ्या प्रकृतीला पचेल की न पचेल हे तू आणि ते औषध जाणं. आमचं फक्त काम पी घेणं. ते पचतय का तुझं तू ठरवायचं. नाही पचलं, उलट्या होतील आणि औषध पडेल. आपण घाबरलो तिथून. औषधाच्या वेळा सांभाळायच्या. वारीच्या वाटानं कशाची वेळ आहे? कुठल्या वेळेला काय होईल का, जमेल का, पचेल का, परवडतय का, सगळा विचार केला. आपण तो दवाखाना सोडला, रस्त्याला लागलो. या संसारूपी जगताच्या रस्त्यानं पुन्हा 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 आपण फिरतोय. ते हॉस्पिटल सोडलं, तो दवाखाना सोडला, पण रोगानं आपल्याला कुठं सोडलं? दवाखाना सोडला पण त्या रोगानं आपल्याला सोडलेलं नाही. पुन्हा या जगाच्या बाजारात फिरत असताना आशाळभूत नजरेनं सगळीकडे पाहत होतो. त्यावेळेला रस्त्याच्या कडेला आणखी एक दवाखाना दिसला. त्या दवाखान्याचं नाव आपण जाऊन वाचलं तर त्या दवाखान्यावर नाव लिहिलेलं होतं साधू संत हॉस्पिटल. रोग आहे, घालवायचा आहे, इच्छा आहे, तळमळ आहे. पळत त्या दवाखान्यामध्ये आपण घुसलो. त्या दवाखान्यामध्ये घुसल्याबरोबर तिथले बडे 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 डॉक्टर आले आपल्या पुढे 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 पुढे. आपण तर फक्त घुसलोच होतो. ज्ञानेश्वर महाराज नावाचे डॉक्टर तिथं आहेत, निवृत्तीनाथ दादा नावाचे डॉक्टर आहेत, सोपान काका आहेत, चांगदेवराय आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, नाथ बाबा आहेत, नामदेवराय, हे सगळे डॉक्टर मंडळी एकदम जवळ जवळ आपले आली. एका डॉक्टरनं तर डोक्यावरनं हातच फिरवला. त्याचा हात फिरल्याबरोबर अर्धा रोग गेल्यासारखा भासला. आपण त्या डॉक्टरच्या पायाला हात लावला. बाकीचे डॉक्टर जरा हळूहळू पाठीमागे सरले आणि आपण डॉक्टरांना 2 हात आणि तिसरं मस्तक विनम्र करून विचारलं, डॉक्टर आपलं नाव कळेल का? तेव्हा त्या डॉक्टरनी सांगितलं, तुकाराम महाराज असं या डॉक्टरचं नाव आहे. डॉक्टरनी नाव सांगितलं. धावत आलायस रे? आपण सांगितलं, हो धाप लागली.
जगाच्या बाजारात रस्त्यानं फिरतोय, माया नावाचा रोग झालेला आहे हे कळलंय, पण औषध कुठं मिळेना, त्यासाठी धाव 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 धावतोय. डॉक्टरने पहिल्यांदा सांगितलं, बस इथं या, बस ओट्यावर बस, पाणी वगैरे पे, शांत हो. माया नावाचा रोग झालेला आहे ना, आलायस ना आमच्या दवाखान्यात, तुझा रोग नाहीसा झाला समज, शांत बस जरा, शांत हो. आपल्याला कोण किती मोठा आधार वाटला. डॉक्टरनी पाणी वगैरे पिल्यानंतर शांतपणे विचारलं, डायरेक्ट आमच्याच दवाखान्यात पहिल्यांदा आलाय का दुसरीकडे कुठे गेला होता? आपण लगेच गारानं मांडाय, शास्त्र नावाचं हॉस्पिटल मिळालं होतं, त्या दवाखान्यात गेलो, किती वेळ उभा राहिलो, डॉक्टर माझ्याकडे बघत होते, आम्ही डॉक्टरांच्याकडे बघत होतो, कोणीच माझी चौकशी नाही केली, शेवटी मीच सांगितलं. आणि त्या चर्चेनंतर ज्ञान नावाचं औषध त्यांनी दिलं, पण वेळा सांभाळाव्या लागतील, पचेल की न पचेल हे आम्ही सांगत नाही, आणि परवडायला सुद्धा ते फार अवघड आहे, पचायला सुद्धा अवघड आहे म्हणून सांगितलं. लोहाचे चणे ओसरिया पडते खाणे. ज्ञान नावाचं औषध आम्हाला घाबरवतंय महाराज. माया नावाचा रोग झालाय, पचणार नाही, परवडतही नाही. सांगा तुमच्याकडे काही औषध आहे का? तुकाराम महाराज नावाच्या डॉक्टरांनी सांगितलं, आहे, आमच्याकडं औषध आहे. आपण सांगितलं त्यांचं ज्ञान नावाचं आहे, तुमचं कुठल्या नावाचं औषध तरी सांगा. तेव्हा तुकाराम महाराज नावाच्या डॉक्टरांनी आपल्याला औषध सांगितलं. आमच्या औषधाचं नाव आहे नाम. आता ते ऐकल्यावरच आपल्याला आला घाम, झालं का? मग डॉक्टरच्या डिग्री तर ह्यांच्याकडे येते, त्यांच्याकडेच आहे. रोग तर एकच आहे, औषधं वेगवेगळी का? विठ्ठल विठ्ठल. लक्षात येतं तुमच्या? रोग एकच आहे. मग शास्त्र नावाचा डॉक्टर जर ज्ञान नावाच्या औषधानं माया नावाचा रोग जातो म्हणून सांगताय, तर संत नावाच्या हॉस्पिटलमध्ये संत नावाचे डॉक्टर नाम औषध घ्या त्यानं तो रोग जाईल असं का सांगतात? भ्रम झाला मनामध्ये निर्माण झाला. आपण हात जोडले, पाया पडलो तुकाराम महाराज नावाच्या डॉक्टरांच्या, म्हटलं महाराज ते तर डॉक्टरांच्या डिग्र्या तसेच आहेत मोठ्या तुमच्यासारख्याच, आणि ते तर सांगतात की ज्ञान नावाचं औषध घ्या, तुम्ही सांगता नाम नावाचं औषध घ्या. रोगी तोच आहे, रोग सुद्धा एकच आहे. असं वेगवेगळे औषध एका रोगावर कसं असू शकतं? आमच्या डोक्याची भ्रमिष्ट अवस्था झाली आहे. तुकाराम महाराज नावाचे डॉक्टर हसले आणि सांगितलंय, बघ आमचे डॉक्टराची भांडणं कधीच नसतात, आमच्यात भांडणं नाही कधी, आणि पूर्वीपासून आहे बरं का, चालत आलं तसं. मग आपण विचारलं अगोदर, याचा समन्वय घाला, औषधं वेगवेगळी का? रोग तर एकच आहे. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्यांचंही औषध बरोबर आहे, आमचंही औषध बरोबर आहे. आता तर तोंडावरच हात मारला आपण, असं कसं होईल? तुमचंही बरोबर, त्यांचंही बरोबर, कसं काय बरोबर? तेव्हा तुकाराम महाराजांच्या डॉक्टरांनी सांगितलं, सगळा तुझ्या डोक्यातला गोंधळ मी घालवतो बाबा, शांतपणे ऐक. माया नावाचा रोग घालवण्यासाठी ज्ञान नावाचंच औषध पाहिजे. हे कोण बोलतंय? संत नावाचे डॉक्टर बोलतात. आपण म्हणलं मग ज्ञान नावाचं औषध तर त्यांनी सांगितलंच होतं, तुम्ही नाम सांगताय त्याचं काय? ऐकून घे रे बाबा, लई जणांचं ऐकल्यामुळे असा डोक्याचा गोंधळ होतो बाबा. एका लाईननं चालत जा. तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यांना, ज्ञान नावाच्याच औषधानं माया नावाचा रोग जातो, पण ते ज्ञान नावाचं औषध जे आहे ते नाम घेतल्याशिवाय मिळतच नाही. विठ्ठल अगोदर नाम घ्या, मग ते ज्ञान प्राप्त होईल, आणि ते ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर आपोआप माया नावाचा रोग हा नष्ट होऊन जाईल. नाम आणि ज्ञान यांचा संवाद तीर्थावळी प्रकरणामध्ये खूप छान आलेला आहे, आणि अभंग त्यातलाच.
भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही ज्ञानराजांची इच्छा, म्हणून पंढरीला गेले आणि पांडुरंगाकडून ज्ञानेश्वर महाराजांनी बरोबर बाकीचे सगळे आहेत, निवृत्तीनाथ आहे, सोपांगा काय, गौरव काका वगैरे सगळे आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथाच्या समोर जातात आणि इच्छा व्यक्त करतात. ते मध्ये वारी वगैरे काहीच नव्हती ना, आधीमध्येच माऊली गेले. पांडुरंग परमात्म्याने विचारलं, माऊली आधीमध्येच कसे काय आला बरं? तेव्हा नामदेवरायांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, देवा भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता भारतभर परिभ्रमण करण्याची माझी इच्छा आहे. भगवा ध्वज हातात घेऊन प्रचार प्रसार आमची करायची इच्छा आहे. देव म्हटलं, चांगलं आहे, तुमचा संकल्प सिद्धीच जावो, माझे आशीर्वाद आहेत. बोला, इथून सुरुवात करताय? हो, इथून पंढरीतून सुरुवात करतोय. माझ्याकडून काय पाहिजे? तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, या लोकांच्या बरोबर भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता मी ज्ञान यांच्या बरोबर आहे, पण नुसत्या ज्ञानानं भागवत धर्माचा प्रचार प्रसार केवळ अशक्य आहे, म्हणून मला नामाची गरज आहे आणि नाम ते तुमच्याकडे आहे, म्हणून नामा मला द्या. जड अंतकरणानं दिला. हे मधलं विश्लेषण सगळ्यांना माहित आहे तुम्हाला. जड अंतकरणात नामदेवरायांना ज्ञानेश्वर महाराजांच्या हस्ते हातामध्ये सोपवलं आणि हे सगळी जण पंढरी क्षेत्रातून आता बाहेर पडली. भारतभर परिभ्रमण करायचंय, उद्देश आहे भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार. सगळेजण पहिल्यांदा पंढरपुरातून उत्तर दिशेनं चालायला सुरुवात करतात सगळेजण. याचं कारण काय? पहिल्यांदा त्या सगळ्यांना जायचं होतं प्रयागराज तीर्थाकडे. सगळ्यांची दिशा उत्तरेकडची आहे, पण सांगू तुम्हाला 5-50 मैल पंढरपुरातनं बाहेर गेले सगळेजण. आता नामदेवराय म्हटल्यावर वारकरी बरीच निघली की नामदेवरायांबरोबर. यांचे काय त्यांचे काय सगळे माणसं जपी तपी अनुष्ठान करणारे ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर काही काही योगी बरेचसे निघाले आणि आपले वारकरी निघाले. पण आता 50-60 मैल गेले तरी सगळे शांत. उगाच आपले चाललेत, आपले कोणी हात माग बांधलेत, कोणी कोणाच्या खांद्यावर हात टाकलाय, चालले गुपचूप गुपचूप गुपचूप. 2-3 मुक्काम तर होऊन गेले. 4थ्या मुक्कामच्या वेळेला नामदेवराय रागावले आणि आपल्या वारकऱ्यांना म्हणले, बसा खाली बसा. वारीच्या वाटेनं वारकऱ्यांना जर कुठल्या शासकीय यंत्रणेचा त्रास झाला किंवा त्यांची जर काही इच्छा असेल तर तेच असा असहकार पुकारतात आणि रस्त्यावर बसतात. मला चांगलं आठवतं, मनोहरजी जोशी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला वाखरीवरनं त्यांनी चालायचा पंढरपूरला प्रयोग केला, पण त्याचा त्रास वारकऱ्यांना आपल्या विसावा विठोबा मंदिराच्या अलीकडच झाला. हे दिंड्याच्या वारकऱ्यांच्या बसल्या, आम्ही पंढरपुरात जाणारच नाही. पोलिसांची धक्काबुक्कीच झाली. काय 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 खपत नाही. मग वारकरी केले तक्रार. तसं नामदेवरायांनी सांगितलं, बसा खाली बसा. हे काय चालायचं उपयोगाचं असलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणल्यावर हे लोक का बसली? ज्ञानेश्वर महाराज जवळ गेले, नामदेवरायांना विचारलं, हे तुमचा लवाजमा का बसला? नामदेवरायांनी सांगितलं, पांडुरंगाकडून मला तुम्ही मागून घेतलंय भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता, तीर्थयात्रेला भारत परिभ्रमण करण्याकरता मला घेऊन चाललाय. आम्ही तुमच्या नादाला लागलो आणि निघालोय, खरी गोष्ट आहे, पण आम्ही इथून पुढे तुमच्या बरोबर चालणार नाही, आम्ही परत माघारी फिरणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का आमचं काही चुकलं का? काय म्हणले, काय करायचं तुमच्या बरोबर चालू? कोणीच कोणाशी बोलत नाही, काय नाही काय नाही काय नाही. भागवत धर्माचा प्रचार असा गप्प बसून होणार आहे? आम्ही पंढरपूरला माघारी जाणार, तुमच्या बरोबर नाही येणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झालं काय? ते म्हणले, हे आम्हाला पटत नाही, तुम्हाला काय केल्यावर पटेल? नामदेवरायांनी सांगितलं, हे चालायचं जर असेल तर असं मूकपणे मुक्यासारखं नुसतं पावलं टाकायची आणि भूक लागली की भाकरी खायची, मुक्कामाची जागा गाठायची. हे आमच्याच्यानं केवळ अशक्य आहे, आम्हाला हे जमणार नाही.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृपा करून तुम्हाला मी सोडणार नाही, तुम्ही आमच्या बरोबर यावं, कृपा होईल तुमची माझ्या बरोबर आला तर काय करायचं ते तुमच्या मनानं आम्ही तयार आहे करायला. नामदेवरायांनी सांगितलं, असं नाही चालणार, गप्प बसून कुठं प्रचार प्रसार होतो, वेळ निघते असं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुमच्या मनात काय आहे तेवढं बोला, काय काय करायचं. तेव्हा नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, मुकेपणानं चालायचं नाही. मग आपण काय करू? नाम गाऊ, नाम घ्याऊ, कशाला चालायचं नुसतं दुरळा उडवत रस्त्याचा. आपण नामस्मरण करत जाऊया, नाम गावू आणि नाम द्यावू. यात शब्द लक्षात घ्या बरं का. नाम गावू, नाम द्यावू. गावू सगळ्यांना कळतो, पण द्यावू पासून सगळेजण तुम्ही आम्ही अजून खूप लांब आहे. ज्याला गायचं आहे तो ध्यानातच बसला पाहिजे, याला द्यावू म्हणलं. गाणं तर सगळ्यालाच कळतंय. भीमपलास कोणाचा चाललाय, मारवा कोणाचा चाललाय, कोण गलत का होईना पण ललत गातो. ललत गलत गाताना बऱ्याच जणांना ऐकलं. गाणं सगळ्याला अरे बघा, तुम्ही म्हणसाल आम्हाला कुठं तुमच्यासारखं गाणं येतं. आमच्यासारखं गाणं येत नसलं तर प्रपंचातलं रड गाणं तरी येतंय. हे काय थोडं आहे. मंदिरात गेल्यावर सुद्धा रड गाणं तुमचं तेच आहे ना. करिताया सेवा करिताया सेवा हे रडगाणं आहे प्रपंचिकाचं मंदिरात गेल्यावर सुद्धा. पण हे तरी गाणं येत आहे. चला, नामदेवरायांनी सांगितलं, नाम गावू, नाम ध्यावू, नाम विठोबासी वाहू. भाग्यवान आहे आम्ही, त्या पंढरीनाथाचे दास आम्ही झालोय. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, मग ठीक आहे, हे नाम गावू, नाम ध्यावू, ध्यावू नंतर थोडं पाहू, पण हे गावू वगैरे हे करायला मग आमच्याकडे काय, आम्हाला काय सामान वगैरे काय लागत नाही. चौथीयाची ठाई काहीच करणे नाही. आम्ही चौथ्या वर्गातले मोडतो ज्ञानी. आम्हाला काही असली भजनं वगैरे करत बसायची गरज नाही. काय काय करावं लागतंय, काय 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 काय. तेव्हा नामदेवरायांनी सांगितलं, हे आमचं चालणार ना, आमच्यात आम्हाला लागतं साहित्य. मग काय काय साहित्य लागतं? तिसऱ्या चरणात यादी दिली. तिसऱ्या विना घेऊ
दिंडी शब्दाचाच अर्थ आहे विना, बर का. विण्याचं जुनं नाव आहे ते दिंडी. टाळ दिंडी घेऊन हाती, हे टाळ घेऊया, विना घेऊया हातामध्ये, आणि विठ्ठलाचं नाम घेते, गोड गीते, असं अमृत आहुनी गोड असे देवाचं नाव घेत 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 गात जागा गात जागा असं जाऊया आपण. पुढे जाऊन नामदेवराज सांगतात, या गीतांमधून लाखोली त्या परमात्म्याला व्हायची. नामा म्हणे लाखोली सदा, अनंत नामे गाऊ गोविंदा किंवा वाहू गोविंदा. पुढे एक प्रसंग घडला. अनेक मैलांचं अंतर, अनेक मुक्काम गेल्यानंतर वैशाखाचा सीझन होता. गरमीचे दिवस, सगळ्यांना तहान लागली होती. प्राणोत्क्रमणाची वेळ आली सगळ्यांची. थोडा वेळ जर पाणी मिळालं नसतं तर सगळ्यांचा जीव जाईल, इतकी उत्कट तहान लागलेली. आणि रस्त्यानं चालता चालताच एक मातीचा ढिगारा, एका शेतामध्ये मातीचा ढिगारा दिसला. हनुमान प्रमाण कसं आहे बघा. वारकऱ्यांना वाटलं, नामदेवरायांना वाटलं, शेतामध्ये सपाट वावरामध्ये मातीचा ढिगारा, याचा अर्थ विहीर खाणलेली आहे, आणि त्या खाणलेल्या विहिरीत निघलेला माल माती दगडाचा वरती ढिगारा आहे, तिथं विहीर असणार. धाव 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 वेगानं पावलं टाकली सगळ्यांनी, जवळ गेले. अतिशय तहान लागलेली, आणि तहान लागलेल्या अवस्थेत विहिरी जवळ गेले. विहिरीला एकही पायरी नाही, आणि 100-125 फूट खोलाची विहीर, पण त्याच्यात पाणीच नव्हतं. होतं पण किती, खाली जाऊन जर भरून आणलं असतं तर एक लोटा, एक तांब्या भरून पाणी, फक्त सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यात उमटलं होतं, एवढंच पाणी होतं. आशेनं आलेल्याची सगळ्यांची निराशा झाली, बाजूला सरले. आणि आता ज्ञानेश्वर महाराजांचा जथा चालत चालत इथपर्यंत आला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय झालं बरं, चेहरा चुकला सगळ्यांचा. नामदेवराय म्हणले, आमचे सगळे वारकऱ्यांना, या हरिभक्तांना तहान लागली हो, तहान लागली सगळं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही मग विहीर आहे की, प्या की पाणी. नामदेवरायांनी सांगितलं, अहो पेता काय, बघा ना जरा तुम्ही, पुढं व्हा. ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं पुढं जाऊन, अरे बापरे, याला पायरी पण नाही, आणि याच्यात पाणीही सगळ्यांना पुरेल एवढं नाही. नामदेवराया इकडे या, सांगा बरं, हे पाणी पिऊन जर तहान भागवायचीच असेल तर काय करावं लागेल? नामदेवरायांनी सांगितलं, करायसारखं काहीच नाही, पाण्या वाचून मरावं लागेल, एवढंच, पर्याय नाही याला दुसरा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इथं आमचं ज्ञान उपयोगी पडतं, म्हणून नामापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. नामदेवरायांच्या कपड्याला आटे पडले. असं का बोलता तुम्ही? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बरोबर बोलतोय मी बघा, ज्ञान आहे, मला तहान आहे, आता पाणी कसं प्यायचं याचं मला भान आहे, कारण माझ्याजवळ ज्ञान आहे. मी अणिमा सिद्धीचा वापर करणार, खाली जाणार, अनुवंश रूपानं मी जाऊन पाणी पिणार. तुम्ही हरी हरी पांडुरंगा पांडुरंगा म्हणत इथं झाडाखाली बसून टाळ वाजवून मरणार, पण तुम्हाला पाणी मिळणार नाही. आणि बोलता बोलता ज्ञानेश्वर महाराज अदृश्य झाले, आणि एवढं स्वरूप घेतलं अनुवंश रूपानं. ज्ञानेश्वर महाराज खाली गेले, पाणी पेले, जाताना काय लोटा नेलता का नाही कुरांड करून, लोटा भरूनच वर आले ज्ञानेश्वर महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तो लोटाभर, एक तांब्याभर पाणी नामदेवरायांच्या हातात दिल्यानं सांगितले, बघा सगळ्यांना आ करायला सांगा, जिभेवर एक एक थेंब सोडा, म्हणजे आणखी आजचा दिवस तरी जगचाल, ज्ञानाच्या उपकारानं जगा. नामदेवरायांना राग इतका आला, ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात, त्या ठेवून तो त्यांना बाजूला, तुमच्या उपकारावर आमचं जगणं, एक एक थेंब जिभेवर घ्यायचा, घेतला असता, पण तुम्ही काय बोलला आता, आमच्या उपकारानं आजचा दिवस तरी जगा, गरज नाही तुमच्या उपकाराची. एक थेंब देताना तहान भागवायला सांगतात, असं ज्ञान आहे का हे? आम्हाला कमी समजता का? नाही, तुम्ही पाण्याच्या जवळ गेला, पठ्ठ्या पाण्याला माझ्या जवळ यायला लावतो का नाही बघा. विठ्ठल विठ्ठल. नामदेवरायांनी दिंडीतल्या वारकऱ्यांना सांगितलं, आजचा दिवस शेवटचं भजन समजा गडे, पण असा भीमीच्या बेटापासून आर्त ताहो फोडा, किती लांब पंढरपूर सोडून आलोय माहित नाही आपल्याला, मैलाची गिंदी, त्या विठेवरच्या विठाई माऊलीच्या कानावर आपली आर्त किंकाळी आर्त स्वर गेलेच पाहिजेत. आणि
त्यानं आपल्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे. सगळ्यांचा गजर एकत्र, सगळ्यांचं जे भजन आर्त विनवणीचं सुरू झालं ना, पांडुरंगाच्या हृदयात तळमळ तळमळ व्हायला लागली. रुक्मिणीशी बोलणं झालं. आता ते तीर्थावळी वाचा जरा. बोलणं झालं, असं का होतंय, असं का होतंय. रुक्मिणी मातेने सांगितलं, तुमचा कुठला तरी भक्त संकटात आहे, डोळ्यासमोर यादी आणा. पांडुरंग परमात्म्याने डोळे झाकले. नामदेवराय पटकन डोळ्यासमोर आले आणि सगळा वृत्तांत पांडुरंगाला कळला. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवाची चेष्टा केली. मी जाताना सांगितलं होतं, माझा लढेवाळ भक्त आहे, साधा बोळा आहे, भजनाशिवाय याला काही कळत नाही, फक्त भजन एवढंच त्याचं ध्यान आहे आणि त्याला त्रास देऊ नका. पण ज्ञानेश्वर महाराजांनी गंमत केली. या वेळेला गंमत सुद्धा नाही कळली आणि हट्टाला पेटलाय की आता ते पाण्याजवळ गेले, पाणीच माझ्या जवळ आलं पाहिजे, म्हणून सगळ्या वारकऱ्यांना त्यानं आर्ततेनं भजन करायला लावलेलं आहे. पांडुरंग परमात्म्याने विचार केला, तू काय म्हणे, पूर्वी इच्छा जया जैसा विठ्ठल. हे जर माझं सूत्र आहे तर मला आता नामदेवरायाची इच्छा पूर्ण करावीच लागेल आणि तिथं जायची काही गरज नाही. देवानं फक्त आपल्या पायाकडे बघितलं, पायाकडं, आणि पायाकडं बघून त्या पायातल्या तत्वाला पायातलं कुठलं तत्व आहे देवाचं? तुझे चरणीची गंगा. गंगा आहे का नाही? त्या गंगेला सांगितलं, इथं काय करते, तुझी गरज तिथं विहिरीत आहे. ते जलतत्व परमात्म्याच्या पायापासून जे निघालं, जिथं ती विहीर आहे त्या विहिरीमध्ये प्रगट झालं. आणि मग काय सांगता, खळखळ 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 पाण्यानं विहीर तुडुंब भरली. त्या विहिरीत पाणी मावेन असं झालं. त्या वावरात पाणी वाहायला लागलं. ते वाहता वाहता ओढ्याला गेलं आणि इतकं बक्कळ पाणी जसं बघितलं, नामदेवरायांनी भजन्यांना सांगितलं, वेड्यानो, अरे डोळे उघडा, डोळे उघडा. पांडुरंगानं इच्छा पूर्ण केली. उपकार त्याचे, एकदा त्याच्या नावाचा गजर करा. कुंडली त्यावेळेपर्यंत ज्ञानदेव तुकाराम हा गजर नंतर सुरू झाला. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानबा तुकाराम हे गजर सुरू व्हायला ऐका, आपल्याकडून हे कोकण विभाग दिंडी जाते की नाही तुकाराम महाराजांच्या बरोबर, त्या लोकांना माहित असं, माझी जी जन्मभूमी आहे लासुर्णी नावाची, त्या एरियात हा गजर सुरू झाला. सांगू तुम्हाला, सद्गुरू नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला. तुकाराम महाराजांच्या पादुका मस्तकावर घ्यायचे, आळंदीत जायचे, आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका मस्तकावर घ्यायचे आणि पुन्हा ते वाटचालीला पुणे मार्गे पुढच्या रस्त्याला लागायचे. डोक्यावर पादुका व्हायचे. एकूण त्या वेळेला होते 27 वारकरी. 27च वारकरी होते सगळे त्याच्यात. त्या वारकऱ्यांमध्ये परभणी जिल्ह्यातले जगोबा दादा देशमुख म्हणून वारकरी होते. हा इतिहास माहिती पाहिजे आपल्याला. ते जगोबा दादा देशमुख टाळही वाजवायचे, डोक्यावर वेळ आली का आपलं पादुकाही घ्यायचे, ते काम करायचे. संध्याकाळी मुक्काम जिथं असेल तिथं सरपण गाडी, आता काय भिशी का गाडी त्यावेळेला, तेव्हा सरपण हे आणून द्यायचं. दोन का 3 महिला त्याच्यामध्ये होते. त्या बिचाऱ्या स्वयंपाका पीठ मागून आणायचं, त्यांच्याजवळ द्यायचं. विहिरीतनं हांडा भरून पाणी आणून ठेवायचं. जगोबा देशमुख सगळं काम करायचं. त्या जगोबा दादा देशमुखांचा पंढरीला जात असताना देहांत माझ्या गावी झाला. बेलवाडीचं रिंगण केलं ना तुकाराम महाराजांचं, की त्यानंतर पालखी सोहळा बाहेर येतो ना आमच्या गावावरून पुढं. पूर्वी मुक्कामला सोडण्यात होता. काही मोठी सुविधा आमच्या आमदार साहेबांनी केली, त्या अंतुरण्याला मुक्काम तिकडे गेला, जाऊ दे. पण तिथं पालखी सोहळा मी लहान होतो तेव्हा बघायचो. सगळी पालखी तिथं थांबायची. पालखीच उचलून त्या समाधीवर जगोबादादा देशमुखांच्या मांडली जायची आणि तिथंच हरिपाठ व्हायचा. मग गावात ग्रामपंचायतीमध्ये मुक्काम. असा समाज थोडा होता. 700-800चा समाज बघितलाय मी तुकाराम महाराज पालखीचा त्यावेळेचा. आता समाज वाढत 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 गेला. त्यानंतर मग प्रथा थोडीशी बदलली की तिथं हरिपाठ नाही करायचा, पालखी थोड्या वेळ ठेवायची, आरती तुकाराम महाराजांची व्हायची, पुन्हा पालखी रथात आणतात आणि पुढे जातात. त्याच्यानंतर पुन्हा प्रघात असा झाला की पुन्हा जास्त समाज वाढलाय, पुढे जायला उशीर होतो. म्हणून समाज वाढेल तसे तसे थोड्याशा वेळा बदलाव्याच लागतात नावेला जास्त देवस्थानला. तेव्हा नंतर पुढं मग आता
पालखी रथ जाग्यावरच थांबतो. फक्त त्या दिंडीचे वारकरी दोन्ही बाजूने उभं राहतात आणि तिथं तुकाराम महाराजांची आरती झाल्याशिवाय सोहळा अजूनही पुढे जात नाही. ही परंपरा आहे, अशा प्रकारची परंपरा. ती डोक्यावर पादुका घेऊन जायची ना हे सगळी 27 जण. त्यावेळेला रस्त्यानं चाललेले असताना कोणी कांद्याला पाणी देतंय, कोणी ऊसाला पाणी देतंय, कोणी कशाला पाणी देतंय. ती शेतकरी आपल्या हातातले टिकाव खोरं फावडं टाकायची. टाळ वाजतात भगव्या पताका यांच्या जवळ आहेत म्हणून ती शेतकरी मंडळी हातातलं काम टाकायची. धावत पळत आपला हात वगैरे धुवून धोतर खवलेली खाली सोडून शेतकरी वर्ग यायचा, आया बहिणी यायच्या आणि त्यांच्या पाया पडायचं वारकऱ्यांच्या. त्या पंढरीला निघाले डोक्यावर पादुका. पण प्रत्येकाला एक जिज्ञासा असायची की हे डोक्यावर काय आहे यांच्या. इकडे एक जण उभा आहे, इकडे एक जण उभा आहे. इकडच्याला विचार हे डोक्यावर काय आहे तुमच्या. मग यांनी सांगायचं हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे यांच्या डोक्यावर कोण आहे. ते सांगायचे हे तुकाराम महाराज आहे. तिथून पुढे गेली शेतकरी आपले जायचे कामाला निघून. पुढे हे गेले का, पुढे गेल्यानंतर पुन्हा काय व्हायचं, पुन्हा 2-4 एकर गेलं चालत की दुसरी शेतकरी यायचे, पाया पडायचे. पंढरपूरला चालला का, हो आम्ही पंढरपूरला चाललो. वारकरी आहे तुम्ही, वा वा. हे गोळ शेंगा ठेवा तुमच्या जवळ. हे डोक्यावर काय आहे हो, तरी सांगायचं हे ज्ञानेश्वर महाराज आहे आणि हे तुकाराम महाराज आहे. पुढे गेलं का पुन्हा आणखी दिवसभर हेच उद्योग चालायचा. हे कोण आहे, हे ज्ञानेश्वर महाराज. हे कोण आहे, हे तुकाराम महाराज आहे. पुढं या वारकरी मंडळीने असं ठरवलं की हे सांगत बसण्यापेक्षा आपण भजनच यांचं करूया. मग असं डोलत असताना इकडं ज्ञानोबा, इकडं तुकाराम. मग भजन तेव्हापासून सुरू झालं. ज्ञानोबा स्वर आणि हा नाद. ज्ञानोबा तुकाराम भजनाची निर्मिती. नामदेवरांनी सगळ्यांना गजर केला, बरोबर गजर केला जाग करून. आणि मग ते पाणी बघितलं आणि मग नामदेवरांनी ज्ञानेश्वर महाराजांना हाक मारून सांगितलं, ओ ज्ञानवाले. खाली गेले, तांब्या भरून घेऊन आले. घ्या म्हणले जिभेवर टिपका टिपका आणि जगा आमच्या उपकाराला एक दिवस. हे बघा हे आमच्या उपकाराचं पाणी प्यायचं तेवढं प्या. एक तेम नाही, किती प्यायचं तेवढं प्या. आंघोळ्या करा, कपडे धुवा, पाणी संपत नसते. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी हसून नामदेवरांना जवळ बोलवलं, पाठ थोपटली आणि ज्ञानेश्वर महाराज नामदेवरांना म्हणतात, नामदेवराया आम्ही ज्ञानी फार स्वतःला अभिमानी मोठे समजत होतो, पण आता मला कळलं की ज्ञानापेक्षा नाम हे मोठच आहे. हे वाक्य मात्र नामदेवरांनी ऐकलं. डोळ्यातून गळगळ अश्रू वाहिले आणि लोटांगण घातलं ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाशी आणि म्हटले, माऊली तुम्ही केलेली गंमत मला नाही कळली. मला उगाचच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. माऊली नामापेक्षा ज्ञानच श्रेष्ठ असतं, याच्यात काही वाद नाही. मला उगाचच मोठेपणा देऊ नका. मग नामदेवरायांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो पण मी अनुवंश रूपानं खाली गेलो, एकटंच पाणी पिलो आणि येताना एवढंसं घेऊन आलो. तुम्ही तर इतकं पाण्याला यायला. ज्ञानेश्वर महाराजांना नामदेवराय म्हणतात, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे या पट्ट्याची ताकद आहे, मी केलंय नाही हो. ज्याला हात मारली आणि ज्यानं हे केलं त्याचं नाव आहे पंढरीनाथ. आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही त्याचे दास आहोत. आम्ही दैवाचे दैवाचे
दास पंढरी रायाचे. आता या पूर्ण अभंगाचा सार झाला. त्याच्यातला एक शब्द राहिला, मी पाठीमागे ठेवला होता, द्याऊ. गाऊ कळतं सगळ्यांना, द्याऊ माहित नाही. सरळ अर्थ करायचं म्हटलं तर ज्याचं चिंतन करतात त्याच्याशी तद्रूप होणे, याला म्हणायचं द्याऊ. अगदी तद्रूप होऊन जायचं त्याच्यामध्ये. ब्रह्मानंदे लागले टाळ. श्री नाथ महाराजांच्या घरी त्यांची दररोज कीर्तनं चालायची ना. त्या कीर्तनामध्ये एक भगीरथी नावाची छोटीशी मुलगी समोर येऊन बसायची कीर्तनाला. पाठीमागे बसत नव्हती आणि लवकर यायची ती. अर्ध कीर्तन झाल्यावर मग हो इकडं मला दे जागा ना असं करत नव्हती. येड्यासारखं ती करत नव्हती, लवकर यायची. पुढे बसून तिला कीर्तन ऐकायची सवय होती. प्रत्येक मनाचा कान करून प्रत्येक शब्द ती झेलायची कानावर. नाथबाबांचं कीर्तन ते. अगदी लहान होती ती, हळूहळू मोठी 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 झाली. नाथरायांच्या कीर्तनाची आपल्याला ख्याती माहितच आहे. वाडगाभर साखर, काही डाळ वगैरे नाथबाबा द्यायची. उपवर वयाची झाली ती भगीरथी आणि तिचं लग्न झालं. पण योगायोगासा नाथांचा वाडा पैठणमध्ये या टोकाला, तिचं सासर नाथांच्या वाड्या म्हणजे पैठणमध्ये त्या टोकाला गावातच तिला सासर मिळालं. योगायोग त्या बिचारीचा. ब्राह्मण कन्या आहे ती भगीरथी. मात्र ज्या घराला तिला दिलं गेलं, जे सासर तिला मिळालं ते विचित्रच होतं. आणि या बिचारी तर जाताना काय घेऊन गेली माहितीये? नांदायला जाताना, सासरी जाताना मुलीनं काय नेलं पाहिजे? त्या भगीरथीनं काय नेलं सांगू तुम्हाला? भगव्या वस्त्रात गुंडाळलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ फक्त डोक्यावर घेतला आणि सासरी चालत गेली नांदायला. आता 2 टेम्पो तरी लागते. कूलर, फ्रीज, हे सगळं सामान न्यायला. त्या भिकाऱ्याच्या घरी नसतंय ना. बाप विचार करतो देऊया त्याला असं. त्यांनी फक्त ज्ञानेश्वरीचा ग्रंथ घेऊन गेली. ग्रंथ वगैरे ठेवला. 1-2 दिवस त्या पूजेच्या वगैरे धांडलीत गेले. 4 दिवस झाले. एक दिवशी बिचारीनं स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर तिला असं वाटलं तुळशीला पाणी घातलं पाहिजे. तुळशीला पाणी घालण्याकरता तिनं तांब्यामध्ये पाणी घेतलंय. अंगणात आली, तुळसच दिसेना तिला. ते म्हातारं दारात बसलं होतं, सासरा. त्या सासऱ्याला विचारलं, मामांजी मला तुळशीला पाणी घालायचंय. म्हातारा म्हणला, मग घाल घाल. ते म्हणजे कुठं घालू? तुळसच नाही इथं. आमच्या दारात नाहीच पहिल्यापासून. ते म्हणजे बापरे, ब्राह्मणाचं घर आहे, तुम्ही हळू बोला. हळू काय बोलायचं? नाहीच. समोर जाते, बघते घरापुढे दिसते, तिथं घालते. बिचारी पळत गेली आणि तुळशीला पाणी घालून आली. पुन्हा तिला असं वाटलं देवघरात जावं, पूजा करावी. सासू नावाचा प्राणी तिनं गाठला आणि सासूला विचारलं, आत्याबाई मला देवपूजा करायची आहे. देवारा कुठल्या खोलीत आहे? जुन्या काळचे वाडे, खोलीत खोली खोलीत खोलीत खोली. अजून नाशिक, दिंडोरी वगैरे त्या परिसरात जर गेलं ना, अशोगर या रस्त्याच्या ह्या टोकाला दार एक आणि दुसरं दार दुसऱ्या गल्लीतल्या त्या रस्त्याच्या बाजूला. इतके आतात खोले 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 खोलीत खोली खोली खोली. इंदुरीकर मध्ये नाही, पिशीत पिशी पिशीत पिशी तसा खेळायचं. खोलीत खोली खोलीत खोली खोलीत खोली खोली. तिने सासू नावाच्या प्राण्याला विचारलं, आत्याबाई मला पूजा करायची आहे, देवघर कुठल्या खोलीत आहे? म्हातारी म्हणली मला ध्यानातच नाही बघा. आता बोली बापरे, ब्राह्मणाचं घर आहे, बघ तूच शोधून बघ. एक 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 करता करता 25-26 नंबरच्या खोलीमध्ये जाऊ. तिला एक देवळी दिसली. म्हणली बहुतेक या भिंतीला देवळे, इथं देवा असतील. तिथं गेली तर त्या जाळ्या 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 सगळ्या लागलेल्या. अंधुक नजरेनं तिनं बघितलं, काहीच कळेना तिला. तिनं झाडू आणला, जाळ्या वगैरे साफ केल्या. 3 देव त्यात गुपचूप बसलेले तिला दिसले. म्हणली बाबांनो, तुमचे बी हाल आहेत. कधी तुम्हाला पाणी मिळलं होतं कोणा त्या म्हातारीच्या हातनं? तिनं ते देव आणले बाहेर पटांगणात बघितले. आज मी तुम्हाला चांगली आंघोळ घालते बाबांनो.
ताटामध्ये खसखस खसखस धुवून राखेनं वगैरे गौरीचे राखेनं तिनं धुतले. पुन्हा देवाऱ्यात नेऊन न मांडता तिनं विचार केला, आता पहिल्याच खोलीमध्ये ठेव, सूर्यप्रकाश तरी देवांना मिळेल, शुद्ध हवाची गरज आहे देवांना सुद्धा, असा विचार करून ठेवलं तिथं तिनं. आणि पुन्हा काय केलं, भगव्या वस्त्रातली ज्ञानेश्वरी तिनं सोडली आणि देवांच्या समोर तिनं गाठ सोडली आणि पहिलं पान उलगडलं. तेवढ्यात ती सासू पुन्हा आली. काय करते का, सकाळपासून काय चाललं तुझं, अजिबात बाकीचं काही काम केलं नाही. ती म्हणली, काम आता नंतर करायचं, या अगोदर देवदेव केला पाहिजे ना, सुप्रभातीची काम आहे ती सगळी, आता मी ग्रंथ वाचते. ती म्हणली, ग्रंथ म्हणजे काय. आता ते बिचारी म्हणली, ही ग्रंथ म्हणजे काय म्हणते, ब्राह्मणाची आहे आणि म्हणते ग्रंथ म्हणजे काय, दुसरी कोणी असती तर ही नरड्याव दिला असता पाय. ती काय बाई आहे. ती ब्राह्मणाचं कुटुंब नक्की आहे ना आपलं, मग तुम्हाला ग्रंथ कसं माहित नाही, पोती आहे पोती. ती म्हणून सांगितलं, बांध बांध बांध, तुझ्या बापानं काम करायची का, हे देव धुवायला आणि पोत्या पोरानं वाचायला आमच्या घरी आली का, ओट बांधून ठेव, इथं अजिबात वाचायचं नाही, जमणार नाही. डोळ्यातच पाणी आलं तिच्या. गळगळ गळगळ रडत रडत तिनं ज्ञानेश्वरीची गाठ बांधली. त्या देवळीमध्ये ज्ञानेश्वरी ठेवली. काय करू सांगा, चल शेतात आमच्या बरोबर. दिवसभर शेतात घालवला. संध्याकाळ झाली, तिला कीर्तनाची आठवण झाली. स्वयंपाक आल्यावर तिनं केला, सगळ्यांना जेवायला घातलं, स्वतः जेवली, भांडी घासली, भिंतीला उभी करून ठेवली भांडी. आणि सासूला सासऱ्याला विचारावं म्हणून सासूला गेली लाडात विचाराय, सासूबाई माझं सगळं काम झालंय, मी आता नाथांच्या वाड्यावर दररोज कीर्तन ऐकायची मला श्रवण आहे, नीतीने म्हणा आम्ही म्हटल्यासारखं, मला कीर्तन ऐकायचं आहे, मी जाऊ कीर्तन ऐकायला. सासू जायला अजिबात नाही जमणार, झोप. सासूचा नकार. पुन्हा हे गेले. सासरा दारात बस, त्याला घरात आसरा नसायचा सहसा, ते दारातच असायचं. तिने विचारलं, म्हणजे सगळं काम झालंय, मी कीर्तनाला जाऊ. म्हाताऱ्यानं ऐकलं होतं, म्हातारी नाही म्हणले. म्हातारं तिलाच म्हणलं, सासू काय म्हणली. ती म्हणली, ती नाही म्हणली. मग जो मी विचिजच ऐकते. दोघाचा नकार. तिनं नवरा गाठला. नवऱ्याला लाडा लाडा विचारले, मी कीर्तनाला जाऊ, सगळं काम उरकलंय, सकाळी पण लवकर उठेन मी, कीर्तनाला गेले तरी मी कीर्तनाला जाऊ. तो मला आई बाप काय म्हणतात कळत नाही काय तुला, कानात खुंट्या ठोकल्या का तुझ्या, अजिबात जायचं नाही. खरं तर तिचीच चूक आहे, तिने विचारायचंच नव्हतं याला, तिला माहित पाहिजे होतं, म्हणजे तिला कळायला पाहिजे होतं कारखाना तसंच कॅलेंडर असणार का. या नालायकाला कशाला विचारायचं. गेली विचारलं, ते झालं का नाही, नकार दिला. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले. 6व्या दिवशी योगायोगाने एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी तिच्या डोक्यात प्रकाश पडला. नाथ महाराज सांगायचे, इतर दिवशी कथा कीर्तन नाही ऐकाय मिळत चालेल, पण हरिदिनीला एकादशीच्या दिवशी कथा कीर्तन जरूर ऐकावं. तिनं निश्चयच केला दुपारपासून, आज काही का घडे काही का होईना, आज कीर्तनाला जायचं. सगळं आवरलं, सगळ्यांना विचारलं, सगळ्यांनी नकार दिला. तिनं डोक्यातच घेतलं, सगळ्यांना झोपून दिलं. अर्ध्या रात्रीचं थोडा वेळ असताना तिनं हळूच दाराची कडी काढली, बाहेर पाऊल टाकला. आता माझं वाक्य नीट आहे का, तिचा तो निर्धाराचा पाऊल आहे ना, तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. नंतर माझ्या प्रपंचाचं काय होईल याचा विचार तिनं केला नाही. आणि दुसरं वेगळं वाक्य तुम्हाला सांगतो, आजपर्यंत निर्धारानं ज्यांनी ज्यांनी आपल्या घराच्या बाहेर पाऊल टाकला, वाक्य नीट आहे का, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी निर्धारानं आपला पाऊल घराच्या बाहेर पाऊल टाकलेला आहे, इतिहास त्याच लोकांनी घडवलेला आहे. बाहेरच निघायचं नाही, मग जाऊ का, मग माझे ज्यानं होईल का, मग असं करू का, तू घरातच मर. निर्धार तुझ्या ज्यानं करणंच होणार. काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे, हा तिनं विचार केला. दडदड दाराला कडी घातली, बाहेरनं गेली निघून ती कीर्तनाला निघून गेली. नाथरायांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य असं होतं, नाथराय कीर्तनामध्ये आपण जसं विठ्ठल विठ्ठल भजन घेतो ना, तसं नाथराय कृष्ण भजन घ्यायचे. त्यांची कीर्तनाची परंपरा होती. मध्ये निरूपण झालं की थोडा वेळ कृष्ण भजन घ्यायचे. योगायोगानं उशिरा आलेली ती बिचारी भागीरथी, तिने विचार केला, मागच बसूया आता, महाराज माझ्या ओळखीचे आहेत, मी त्यांना ओळखते, ते मला ओळखतात, म्हणून काय अर्ध्या कीर्तनात पुढे येऊन घोटाळा करावा,
हे तिच्या मनाला पटलं नाही. आणि नियम पण असाच आहे, भजनी विक्षेप त्याची पै मरण. कीर्तनाला न येणं नुसतं पाप आहे, पण येऊन कीर्तनाला आपल्यामुळं घोटाळा करणं किंवा होणं हे महापाप आहे. तिने विचार केला, मागच बसली. योगायोगाला नाथ बाबांचं त्यावेळेला भजन सुरू होतं, कृष्ण भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नामच घ्यायचं आपलं जास्त. भजन करत होती ती, पाठीमाग बसली. तिला एवढा उत्कट आनंद निर्माण झाला की आज 8-9 दिवसानं मला हरिकीर्तन ऐकायला मिळतंय. या आनंदाच्या अवस्थेमध्ये तिनं डोळे मिटले, भजन करायला लागले. झालं काय त्याचा परिणाम? कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटी, अशी तिची अवस्था झाली. डोळ्यातून प्रेमाचे अश्रू व्हायला लागले आणि ते वाहत असताना तिने डोळे मिटले. तंद्रीच लागली, तिला समाधी लागली, थोडी भजनाची समाधी लागली. नाथांनी पुन्हा भजन थांबवलं, कीर्तन सुरू केलं, निरूपण केलं, परत निरूपण थांबवलं आणि नाथांनी पुन्हा भजन सुरू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. करत राहिली. पुन्हा निरूपण झालं, पुन्हा नाथांनी भजन घेतलं, पुन्हा निरूपण, पुन्हा भजन. कीर्तन संपलं, लोक साखर घेऊन घरी निघून गेली. भगीरथीला ब्रह्मानंदे लागले टाळी. अशा अवस्थेत ती भजन करत बसले होते. याला म्हणतात द्याऊ, आपलं नुसतं गाऊ. तद्रूप झाली का नाही ती? पर ज्याचं नाव घेते त्याच्याशी तद्रूप होणं, याला द्याऊ शब्द आलेला. सगळी लोक निघून गेली. नाथराय आपल्या खोलीकडे निघाले. नाथरायने बघितलं कोणीतरी पाठीमागे एकटं बसले. बाबा नाथरायांनी तर्कज्ञान असं चालवलं की पाठीमागे बसलं याचा अर्थ ते अजून जात नाही, म्हणजे बाहेर गावचं आहे का, लांबून आलाय का, त्याला वाहनाची सोय नसेल, जायची सोय नसेल. तर माझा वाडा मोठा आहे आणि कीर्तनाला वाड्यात आलाय परमात्म्याच्या मंदिरासमोर म्हणल्यावर त्याचे गृहस्थ आश्रमी म्हणून माझीच आता जबाबदारी आहे त्याला मुक्काम करण्याची, व्यवस्था करण्याची. जाऊन तरी पाहावं कोण आहे म्हणून गेले. नाथराय मंद मंद पावलं टाकत तिथं जाऊन बघितलं तर भगीरथी. नाथरायांना धक्का बसला, बापरे भगीरथी. मग पुन्हा तर्कज्ञान कसं नाथांनी चालवलं बघा. ज्या अर्थी भगीरथी एवढ्या मागं बसली, पाठीमागं बसली, त्या अर्थी ती उशिरा आली असली पाहिजे. आणि ज्या अर्थी ती उशिरा आली त्या अर्थी न विचारता आली असली पाहिजे. याला म्हणायचं तर्क.
नाही तर आपला तर्क म्हणजे कायम कुतर्क, विचारच चालणार नाही तिथपर्यंत आपले. कधी डोक्यात चांगला विचार नाही. कुठलं चित्र बघितल्यावर काय डोक्यात चित्र म्हटलं पाहिजे. एखादा मुलगा आणि मुलगी चालली सनाट गाडीवर, करिश्मा गाडी, तर आवाज चालली. आपण जर त्या तरुण मुला मुलीला बघितलं, आपल्या डोक्यात हे कधीच येणार नाही. त्या बिचारीचा, त्या मुलीचा पेपर असेल, तिला बस भेटली नसेल, बस चुकली असेल म्हणून तिचा भाऊ तिला पेपर हाऊसला म्हणजे त्या परीक्षा केंद्रावर सोडायला निघाला असेल, असलं आपल्या राग कोंबलेल्या डोक्यात कधी येणार. कुतर्क. नाथांनी विचार केला, माग का बसली मग, उशीर आली असली, उशीर काय आली, परवानगी दिली नसेल, न विचारता आली असेल. नाथांनी विचार केला, जुना काळ आहे, मलाच या बाळाबरोबर भगीरथीबरोबर तिला घरी घेऊन सोपवावं लागेल. जुना काळ आहे, संसार मोडला हिचा. मी जर नाही गेलो हिला घेऊन, तिच्या घरच्यांना हात नाही जोडले तर हिचा संसार संपला, आज मोडला, मलाच जायला पाहिजे. नाथराय बसले तिच्या समोर. नाथरायांनी विचार केला, डोळे मिटून ही करते भजन, आता हिला घरी चल म्हणावं तर हिचं भजन बंद करावं लागतंय. आणि भजन बंद केलं तर तो विक्षेप आहे, आणि तो विक्षेप घोर पापाला पोचवल्याशिवाय राहत नाही. पण ते पाप मी करणार नाही. 5 मिनिटाने उघडेल डोळे, 5 मिनिटानं थांबेल भजन. नाथराय मांडी घालून ती अशी बसली, नाथराय असे बसले. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, तिचं तोंड चालूच आहे. ओठ शब्द म्हणजे ओठ हालतात, शब्द कृष्ण भजनाचे बाहेर पडतात. नाथराय तिच्या तोंडाकडे बा. शेवटी 10 मिनिटांनी नाथरायनीच विचार केला, आता ही जर भजनच करते आणि ही जर संपायची जर मला वाटच बघायची तर मी तरी मोकळा वेळ कशाला वाया घालू. सदा नामघोष, दिनरजनी हाचे धंदा, सततम कीर्तयंतो माम. मोकळा वेळ कशाला वाया घालवायचा आहे. नाथांनी डोळे मिटले ना आपलं, त्यांनी पण सुरू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय हनुमान. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. नाथ भजन करतात, ती भजन करते. इकडं उजाडायची वेळ झाली, उजडायची वेळ झाली भगीरथीच्या घरी. तिचा तो सासू नावाचा प्राणी जागा झाला आणि तिनं कान लावला दाराला आणि मोठ्यानं ओरडली, भगीरथी. ओ द्यायला कुठं आहे भगीरथी? नाथांच्या वाड्यावर. पण देवाचं म्हणणं काय, हे यथा माम प्रपत्ती, जो माझं घेईल नाम मी करणार त्याचं काम. हे ठाम माझं नाव घेते ना ती, आणि ती अडचणीत आली. आता सासूला ओ कुणी द्यायची? पंढरीची विठाई माऊलीच एका क्षणात भगीरथी बनली आणि ओ द्यायला त्या भगीरथीच्या घरी हजर झाली आणि मोठ्यानं ओरडले, ओ काय म्हणता आत्या? म्हातारी किरकस ओरडली, काय म्हणता आत्या? लाज नाही वाटत तुला? एवढा उशीर झाला, अजून जात्यावर दळण दळण्याचा आवाज काय येत नाही? काय झालं म्हणून मला विचारते, लाज नाही वाटत? जात का फिरत नाही? जात्यावर दळण दळायचा आवाज अजून का नाही येत? देवाने विचार केला, इतकी रगील म्हातारी, मोकळ्या तोंडाची, आणि एवढ्या अडचणीतनं माझं नाव घेते बिचारी भगीरथी. भक्ताचं बी कठीण असतंय बाबा. देवाने विचार केला, दळायचं मला काय माहिती इथे दळायला लागतंय म्हणजे. देवानं उत्तर दिलं, आत्ता दळते, लवकर दळ. देवाला हा. आणि देवानं बघितलं कोपऱ्यामध्ये ती भगीरथी हुशार. तिनं काय केलं, जातानाच सुपामध्ये दाणे जोंधळे दळायचे. त्या जात्याजवळ पांढरं फडकं ठेवावं लागतंय,
म्हणजे दळलेलं पीठ साठवायचं असते, त्यातनं काढून असं गोळा करून ते सुपातले दाणे पांढरं फडकं पीठ साठवायचं, तिथं ठेवलेला खुंटा जात्याला ठोकायचा आणि मग त्याला धरून फिरवायचा. रेडी पोझिशन करून गेली ती भगीरथी. म्हणले आलं का दळायलाच लागायचं, झोपायचं नाही. झोपली तर जागरणामुळं लवकर उठायचं नाही, सगळं भांडं उघडं पडल. यांना मी कीर्तनाला गेलते ते कळायला नको आहे. रेडी पोझिशन होतं. आता ती म्हातारडी वरती दळ लवकर. देव भगीरथी बनून तिथं आलाय. देवानं बघितलं ते सुपातले दाणे, जात ते फडकं. आता दळतो म्हणला, पण त्याला काही दळायला बसावं लागतंय का? जात फिरवावं लागेल देवाला. जगाचं जातं जो फिरवतो त्याला हे दगडी जातं फिरवावं लागेल का? कळतंय का जात्यांना? ते पहिला दिवस आहे म्हणून उगतलंय तोंड आवडतं बरं का. पहिला दिवस असल्यावर असंच करा. मोकळ्या तोंडाचं आहे मी, पण पहिला दिवस आवरावंच लागतो. देवळ मोकळं सोडल्यावर बघायचं दावं तोडलेलं वासरासारखं. त्या जात्याकडे देवानं बघितलं, त्या जात्याला सांगितलं ए फिर म्हणलं का ते जात गुरु 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 फिरायला लागलं. आणि सुपात जे दाणे होते ना ज्वारीचे जोंधळ, त्या जोंधळ्याला सांगितलं तो उठ आणि त्याला लागल असं त्याच्यात जाऊन साठ, तुला मोठीनं त्याच्यात जाऊन पडायचं. ते जात गुरु गुरु फिरायला लागलं का जोंधळे आपोआप उठायचे, एवढे एवढे त्याच्यात पडायचे. ते जात्यातनं जे पीठ येईल ना ते पीठ, त्या पिठाला देवानं सांगितलं ए पीठ, त्या फडक्या येऊन बसायचं नीट. ढिगारा साठला. बरं त्याच्या पुढे काम करायचं काय माहितच नव्हतं ना. जातं चालूच आहे, दळणाचा आवाज येतोय. म्हातारी बाहेरनं बोंबाली, अरे चुलीला झाड कधी घालणार, पाणी कधी तापणार, मी वावरात कधी जाणार. देव म्हणला मला माहितच नाही ना. जात्याला सांगितलं स्टॉप स्टॅच्यू. जातं थांबलं. देवानं चुलीकडे बघितलं, सरपण बाजूला पडलं होतं. ते बघितल्याबरोबर सरपण उठलं आणि चुलीत बसलं. पातेलं टुनकन उडी मारली, चुलीवर जाऊन बसलं. कुठनं पाणी आलं त्याच्यात बदा 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 पाणी पडलं. देवानं नजरेनं सांगितलं लाग जाळ. आणि जाळ जसा लागला देवाला गार बी आहे जरा, चला शेकत बसू. देव पाय पसरून चुली पुढे बसलं शेकत. इकडचा प्रसंग नाथांच्या वाड्यावरचा. तिचंही भजन चाललंय, नाथांचंही भजन चाललंय, दोघांचंही भजन. हरे श्यामा 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 हरे श्यामा सुद्धा गप्प नाही बसले. म्हणजे आपण तरी काय करायचं, भजनच करायचं. नाथरायांचंही सुरू होतं भजनच. जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी
चालू होतं. इकडं देव चुलीला जाळ घालत होता. म्हातारी आली, पाणी घेऊन गेली, आंघोळ करून आली. पुन्हा पाणी नेलं म्हाताऱ्याला, तिनं आंघोळीला दिलं. म्हातारी आंघोळ करून रेडी झाली आणि त्या म्हातारीनं भगीरथी रूपी देवाला सांगितलं, आम्ही म्हाताऱ्याला घेऊन शेतात चालली. 10 वाजता तुझा नवरा आणि तू आमच्या भाकरी घेऊन शेतात ये. देव म्हणला कट, मला माहित नाही इथं काय करायचं. केली म्हाताऱ्याला घेऊन म्हातारी. तिकडं ती भगीरथी सूर्योदय झाला आणि ती देहूची समाधी अवस्था तिची उतरली. देहू मध्ये होती ना ती, मग्न झालेली, तद्रूप झाले. समाधी अवस्था उतरली. समोर बघितलं नाथराय, इकडे बघितलं तर पूर्वेचा सूर्य उभा. तो पूर्वेच्या क्षितिजावरचा भास्कर नारायण सूर्य आणि नाथराय रूपी ज्ञानाचा सागर असणारे नाथ नावाचं सूर्य. 2 सूर्य तिला एका वेळेला दर्शनाला मिळाले. तिनं दर्शन घेतलं. नाथांनी विचारलं, चल उठ 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 उठ. न विचारता आलते का नाही? ती म्हणली, हो. तुम्हाला कसं कळलं? मला कळलं ते मातीत जाऊ दे, संसार मोडल वेडे, चल मी तुला सोडून येतो आणि आजपासून याद राख, पुन्हा कधी न विचारता कीर्तनाला यायचं नाही. तिनं पायाला हात दाबून धरला नाथांच्या आणि विचारला प्रश्न, नाथ बाबा एकच सांगा, आयुष्यभर मी तुमची कीर्तन ऐकली, ज्ञानेश्वरी वाचली, परमार्थ केला, त्या घरात देव कुठं ऐकलं ना? तिथं ज्ञानेश्वरी वाचायला परवानगी नाही. असलं विरुद्ध घर मी एवढा परमार्थ करून माझ्या वाट्याला का आलं? का उलट झालं माझं? मी काय वाईट केलं देवाचं? येतं का नाही प्रसंग असं कधी कधी? नाथ हसले, सांगितलं, वेडे, मग कीर्तन ऐकून तुझा फायदा काय? कीर्तन ऐकून काय उपयोग झाला तुझा एवढी? मी कीर्तनांमध्ये ज्ञान काय सांगत होतो? जैसी स्थिती आहे तैशा परी. जे आपल्या वाट्याला आलेलं आहे तेच बघायचं. तुझी देवाचीच इच्छा असेल तुला अडचणीत परमार्थ करायला लावावा, ही इच्छा देवाची समजायची ना, असाच करायचा. परवानगी मिळली तर यायचं कीर्तनाला, घरी रामकृष्ण हरी म्हणत पीठ मळायचं. चल तुझा असा परमार्थ देवापर्यंत पोहोचेल. तिला पुढे घेऊन नाथराय वाड्यावर आले. आता इकडं काय झालं? तिचा नवरा भगीरथीचा जागा झाला. नाथराय तिकडून निघाले. बरंच अंतर आहे दोन्ही घरात. नाथराय भगीरथीला घेऊन निघाले. तिचा नवरा उठला, डोळं चोळत बसला. त्याला आयती मिसरी हातावर द्यावी लागायची. किती आहे देव बघा नालायक ते. आणि देवाला काय माहिती, याला मिसरी लागते का बेताडत कुकरून खातो, का इटकर द्यायला लागते, का पाषाणाचा दगड लागतो. देव त्याच्याकडे बघायचं, पुन्हा चुलीला लाकडं ढकलायचं. ते म्हणायचं असं का करते आज ही? तेच उठला, मिसरी घेतली हातावर, दात घासून झाले आणि पुन्हा तो बसला आणि त्याला आंघोळीला पाणी आयतं द्यायला लागायचं नाणी. देवाला काय माहिती याला पाणी लागतंय म्हणून. देव तसंच बसलेला. मोठ्या रोडला, नाणीत पाणी दे. देव घाबरला, पटकन उठला, बाटलीत पाणी घेतलं, त्या नाणीत नेऊन दिलं, ते आंघोळ करा. देव म्हटले, म्हातारी नाही, पण ह्याच्या विकासात वाचलं पाहिजे, याला काहीतरी अडकवलं पाहिजे. म्हणून ते माघारी आल्यानंतर त्यानं सहजच डोक्यात काय आलं त्याच्या माहिती आहे का? म्हणला, का ग, मिसरी माझ्या हाताने घेतली, पाणी मी दे म्हणल्यावर तू दिलं, आज तुला काम सांगावं का लागतंय? त्या बावळटाच्या सहज डोक्यात आली शंका, त्याने विचारून टाकली. म्हणला, सांगितल्यावरच काम होतंय. तुझं जागरण झालंय का रात्री? कीर्तनाला गेली होतीस का काय? सहज नालायकानं प्रश्न विचारला. देव असा अडचणीत सापडला. मी देव आहे, नाव कधी लपवलं नाही, खोटं कधी बोललं नाही. देवानं विचार केला तर खरं सांगा. देवानं सांगून टाकलं, हा मी कीर्तनाला गेली होती, जागल्यामुळं असं झालंय. कीर्तनाला गेली होती म्हणलं का, त्या बावळाटाचं डोकं जे पिसावलं, गरम झालं. ते मला आईनं बापानं सांगितलं तरी गेली, मी जाऊ नको म्हणलं तरी गेलीच का? कोपऱ्यात होती काठी घेतली, फिरवून 2 ठोकं देवाच्या कपाळावर मारले. ते गळगळ रक्त व्हायला लागलं. देवानं त्या रक्ताला सांगितलं, ज्यादा वाह नाही तर 3रा ठोका टाकेल. ते मग रक्त जास्तच असं चुळकांड्या मारत बाहेर लागला. त्यानं टावेलच आपला फाडला, देवाच्या कपाळावर दाबून धरला आणि मग लाटी गोडीत म्हणते, कशाला मी काठीनं मारलं असतं? आईचं ऐकायचं, म्हाताऱ्याचं ऐकायचं, म्हातारीचं ऐकायचं, निदान माझं तरी ऐकायचं. कशाला कीर्तनाला जायचं? नसती गेली तर मी मारलं असतं का? मी नसतं मारलं तर रक्त आलं असतं का? देव म्हटला, तू काय मारतोय मला? मी लय जणांचं रक्त काढलंय, पण माझं घोंगडं तिथं गुतलंय. तुझी बायको देहू मधली आहे, गाऊ आणि देहू तिला जमतंय, म्हणून मला तिचं काम करायला येतं. नाही तर तू काय नालाय का मला मारतोय? तेवढ्यात त्यानं काय केलं, ते रक्त थांबलेलं बघितलं. मला, हे बघ माझं घर, मला गरम दूध करून दे, ती प्यायला ग्लासामध्ये. देवानं त्याला ग्लासामध्ये दूध दिलं. त्यानं दूध घेतलं, उंबऱ्यावर जाऊन बसला. रोड होता असा, तो बसला त्या उंबऱ्यावर तसा, बाहेर एक पाय आणि आत एक पाय.
असं आडवच बसला, दूध प्यायला लागला. रोज दूध पित होतं तिथंच बसून ते. पण देवाच्या हातचं आज देवानं दूध त्याला असं दिलं, असं दिलं, असं दिलं. कसं कितीही वेळ पिलं तरी दूध पेल्यातलं संपत नाही. आणि तोंडाचा पेला त्याला बाजूला काढू वाटत नाही, एवढं मधुर गोड असं मधुर दूध होतं. मला आजपर्यंत असलं पेलू नाही गड्या. दूध पण दूध आहे. देव बसलं चुलीला जाळ घाले, त्याला माहितच नाही ना टाइम टेबल, पुढचा कार्यक्रम काय आहे. नातराय आले, हे पेला दुधाला तोंडाला धरून पेतोय दूध. नातराय आले, नाथांच्या पाठीमागं होती भगीरथी उभा भिंतीच्या कडेला. नातरांनी हात जोडले, जावई बापू भगीरथीनं चूक केली, गुन्हा कबूल आहे, पुन्हा कधी अशी ती चूक करणार नाही, माफ करा आणि तिला तेवढं घरात घ्या. भगीरथी ये बाळ, तिच्या हाताला धरून, नाथांच्या मागं होती ना, तिला हाताला धरून पुढे आणलं. नाथ सांगतात चुकलंय हिच, गुन्हा कबूल आहे, पुन्हा कधी ही चुकणार नाही, हिला एवढं घरात घ्या. घरात घ्या म्हणले होते ना, दुधाचा पेला तोंडाला ना असं बघितलं तर भगीरथी तिथं आहे. पुन्हा पेला तोंडाचा असेल असा तोंड असं फिरवलं तर चुलीला जाळ घालते, तिथं बी एक भगीरथी. दोन्ही भगीरथ्या. त्याच्या डोक्याचा गोंधळ झाला. म्हणला जाऊ द्या, म्हणला मरू द्या, आपल्याला काय करायचं, प्या दूध. दूधच पेत राहिलं, दूधच पेत राहिला. पुन्हा नातरायांनी विचार केला, याला ऐकायला गेलं नाही का काय. नातराय पुन्हा म्हणले, हो पैठणचा एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून माझी गणना केली जाते, मी तुम्हाला 2 हात जोडतोय, दिसर मस्तक विनम्र करतोय, कृपा करून या भगीरथीला घरात घ्या. हो पुन्हा अशी चूक हिच्याकडनं होणार नाही, ही पुन्हा नाही अशी चूक करणार, घ्या ना हिला घरात, घ्या ना. ये भगीरथी. धरायच्या हातानं पुढं करायचं. ते येडं पुन्हा ते भगीरथीला बघायचं, आतली चुली पुढची बघायचं, म्हणायचं दूधच पे, मातीत जाऊ, आपल्याला काय करायचं, 2-2 कशा. दुधाचा घोट नाही कमी होऊन द्यायचा म्हणला. ते दूध नातरांना तिसऱ्या वेळेला राग आला, बहिरा आहे का काय, 2-2दा हिला घरात घ्या म्हणतोय. तिसऱ्या वेळेला त्याला बी बहिर म्हणण्याचा राग आला. ते उठून उभं राहिला. पेलाच काढू वाटत नव्हतं, इतकं गोड दूध हो, त्याला वाटायचं कमी जाईल पोटात. त्यानं जीव खाऊन बहिरा म्हणण्याचा राग आले आहे ना, जीव खाऊन तोंडाचा पेला असा बाजूला काढला, असं सांडलेलं दूध पुसलं. म्हणलं ऐकतोय की, म्हणलं मी काय बहिरा आहे का, बहिरा आहे का. भगीरथीला घरात घ्या, भगीरथीला घरात घ्या, 2दा सांगताय. म्हणला मी काय बहिरा आहे का, घरात घ्या, गोष्ट खरी आहे म्हणला, पण 2-2 कुठं घ्या. नाते म्हणले 2-2 आहे म्हणलं, तुम्ही एक हाताला धरून आणली, चुलीला जाळी एक घालची, तिनं तर मला दूध पियायला दिलं, ती काय ती एक आहे. नातरायांच्या डोक्यात प्रकाश पडला. पटकन त्याला बाजूला ढकलला. नातरा एका झटक्यात पायरी चढून आत गेले. देव खुशाल पाय पसरून चुलीला लाकडं सारतोय, जाळ घालतोय. देवाला नातरायांनी असं बघितलं, त्याच्याकडं असं राग आला. नातरायांना करकर दात खाल्ले. म्हणले ए काळ्या, तुझं काम आहे चुलीला जाळ घालायचं, असली काम करतो. देव म्हणला, नाथ बाबा चुलीला जाळ घालायचं तर लय सोपं आहे, मी बाळणपण सुद्धा भक्ताची केली, सोपं काम आहे त्यापेक्षा. हे अरे लुगडं नेसलंय, चुली पुढं बसलाय, जाळ घालाय, उठ. उठून उभा राह. हे बघ, मला तुझ्या पाया पडायचे, पण या रूपात मी तुझ्या नाही पाया पडणार. माझी इच्छा लगेचच इथल्या इथं पूर्णत्वाला येऊ दे देवा. पंढरपुरातलं विठेवरचं रूप धारण करून उभा राहा, मला तुझं दर्शन घ्यायचं. हो ये भक्ती केला तैसा. लगेच देवनाथांच्या विनवणीला मान देतोय आणि असा कमरेवर हात ठेवलेला पंढरीनाथ पांडुरंग लगेच तिथं अवतीर्ण झाला. नाथरायांनी पटकन त्याचं दर्शन घेतलं आणि नाथरायांनी दर्शन घेतलं, भगीरथीने घेतलं. आणि तिचं भगीरथीचं नवरा आहे ना, तो बोंबलायला लागला. नाथराय म्हणले, यार हो 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 हो, तुला बोंबलाय काय झालं, बोंबलाय काय झालं. म्हणलं राव हे देव आहे की राव, हे देव आहे. देव म्हणले, तुला काय संशय आहे का माझ्या देवत्वावर, मी देवच आहे. असं नका म्हणला, देव आहे तुम्ही राव, जगाचा बाप, जगाचा मालक. मी 2 ठोकं टाकले राव तुम्हाला काठीनं. देव बाप्पा हसले म्हणले, येड्या तुझं काय ठोक खातोय, मी लय जणांना ठोकणार यातला आहे. तुझं काय हे बघ, ही तुझी बायको माझं भजन करत होती म्हणून मी आणखी तुझ्याकडं कामाला आलो, तुझा मार खाल्ला. तुला काय मारायला मला वेळ लागला असता.
तेव्हा लगेच त्यानं पाया पडला देवाच्या नाथबाबांच्या आणि वगैरे तिला सांगितलं वगैरे ते आजपासून नित्य नेमाने दोघेही कीर्तनाला जायचं म्हातारी नाही आली तर दाव्यानं बांधून बैलगाडी टाकून कीर्तनाला थोडं बार कुमारी ते ज्ञान मिळेल. त्या ज्ञानानं आपल्याला माया नावाच्या रोगापासून आणखीन पारोर्त होता येईल. माया नावाचा रोग समूळ नष्ट करता येईल आणि नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकील असा नामाचा महिमा आहे. नाम गा पण आणि द्या पण. गाऊ हे करत असताना आदरणीय बाबांच्या आशीर्वादानं केली 15 वर्ष झाले 11 काही भागातली खूप जुनी काही गाव आहेत नामसप्ताहाचं रोपटं लावलेल्याचा वटवृक्ष झालेली आहेत. बाबांच्या आशीर्वादानं अनेक साधू संत वारकरी महंतांच्या आशीर्वादानं या परिसरामध्ये परमार्थ जोमानं चालू आहे. आणि तो करत असताना आपल्या या मोहपाडा